म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे की सध्या सिरीज चालू आहे शुभमंगल सावधान। काय थरार आहे ना सगळं, लग्न म्हणजे थरारच असतो सगळं। म्हणजे तुम्हाला सांगू का की यंदा कर्तव्य आहे असं म्हटलं ना की पहिल्या डोळ्यासमोर पोह्याची डिश येते नाही का। म्हणजे आठवा आपली पहिली पोह्याची डिश, म्हणजे अरेंज मॅरेज असेल तर पोह्याची डिश। आपणच आपली पटवली किंवा पटवला असेल तर मग आपण पहिल्यांदा कुठे भेटलो होतो, त्यानंतर आपण त्या भेटीत आपण काय काय बोललो, त्यानंतर रिॲक्शन काय होती तिची किंवा त्याची, त्यानंतर पहिली भेट काय दिली, लग्नानंतर पहिली गिफ्ट कशी दिली, लग्नानंतर वाढदिवस लक्षात ठेवला का, ठेवला नसेल तर त्याच्यावर बायकोची किंवा नवऱ्याची, नेहमी बायकोची रिॲक्शन असते कारण नवराच विसरतो। ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात, पण दुसऱ्याच्या बाबतीत घडलेलं ऐकायला खूप मजा येते की नाही। म्हणजे लहानपणी मलाही अंगठी धरून उभं केलं होतं हो वर्गाच्या बाहेर, पण तुमच्या मुलाला अंगठी धरून उभं केलं म्हटल्यावर किती बरं वाटतं ना, म्हणजे आपल्या पातळीवर आल्यासारखा वाटतो मुलगा। तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी ही आमची सिरीज सुरू झालेली आहे शुभमंगल सावधान। आता या सिरीजमध्ये आणि आजच्या या भागामध्ये कोण आले ते बघूया, आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत। आपलं नाव? डॉक्टर महेंद्र खिलारी। डॉक्टर महेंद्र खिलारी, आपण काय करता? माझी जनरल प्रॅक्टिस आहे लोकमान्य नगर ठाणे येथे। बरं, आणि आपण काय करता? ॲडव्होकेट मोनाली खिलारी। आणि प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस चालू पुणे आणि हायकोर्ट। पुणे आणि हायकोर्ट। पुण्यातल्या आणि इकडच्या दोन्ही ठिकाणी? हो, आधी पुण्यात होते आणि पुण्यातून इथे आली आणि आता मुंबई एअरपोर्टला। ओके, गुड गुड। किती वर्ष झाली लग्नाला? 8 डिसेंबर। 8 डिसेंबर, ओके। 8 डिसेंबरला लग्न झालंय, ठीक आहे। आणि हे तुमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज। म्हणजे बघून पोहे बिये खाऊन? हो। कोण कोणाच्या घरी गेलो होतो? तुम्ही यांच्याकडे, हे यांच्या? मी त्यांच्या। तुम्ही त्यांच्याकडे? काय, मी हल्लीची पद्धत माहित नाही ना म्हणून विचारलं, बाकी म्हणजे पुढे मुलगा मुलीला बघायला जायचा, मुलीच्या आई वडिलांना भेटायला जायचं, आता उलटही होऊ शकतं, काही होऊ शकतं हल्ली। ओके, आता एक डॉक्टर आणि एक वकील आहे, तर तुमचं किती घरात किती तुम्हाला बोलता येतं का काही, म्हणजे असं, म्हणजे कारण वकिली भाषा असेल ना, टू द पॉइंट बोलायचं प्लीज। हा, इकडे तिकडे फाटे फोडायचे ते, माझा हा मुद्दा आहे, या मुद्द्यावर तुम्हाला बोलावं लागेल। नाही, घरामध्ये आहे बोलणं व्यवस्थित। हां, पण ही प्रॅक्टिस म्हणजे किती वर्ष चालली? म्हणजे पुण्यामध्ये किती वर्ष? 2 वर्ष। 2 वर्ष। आणि आता मुंबईमध्ये प्रॅक्टिस करता? ओके, गुड 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 गुड। आणि तुमची किती वर्ष प्रॅक्टिस आहे? माझी 3.5 वर्ष। 3.5 वर्ष, ओके। आणि घरी कोण कोण आहे? घरी आई वडील, भाऊ आणि त्यांच्या वाईफ। अच्छा, म्हणजे मोठं, म्हणजे एकत्र कुटुंब आहे, 6 जण आहेत। हो, ओके, गुड गुड। पण आता 1 महिना झाला असला तरी आधी तुम्ही स्वतःला किती दिवस, एकमेकांना किती दिवस ओळखत होता? 4 महिने। 4 महिने, एकूण 6 महिने, 5 महिने तुम्ही एकमेकांना ओळखताय, हो बरोबर आहे। मला एक सांग, ह्यांचा आवडता रंग कुठला आहे? व्हाईट पिंक। व्हाईट पिंक। हिचा आवडता रंग काय आहे? 2-3 आहेत, व्हाईट, मरून, पिंक। हे जे उत्तर आहे ना, हे खूप डिप्लोमॅटिक उत्तर आहे। बरोबर आहे, मानलं यार, मानलं, म्हणजे डिटेक्ट केली तरी बरोबर, रोग डिटेक्ट केलेला आहे त्यांनी। ओके, ह्यांचं आवडतं ठिकाण कुठलं आहे? जेव्हा हनीमूनचा विषय निघाला तर मला म्हटलेले महाबळेश्वर। बरं, महाबळेश्वर धरून चालू। हो, हिचं कुठलं आहे? त्यांच्या आवडत्या ठिकाणी गेलो होतो, मनाली। बरं, म्हणजे आता त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे, आता हिच्या आवडत्या ठिकाणी जाणार आहे। ओके, ठीक आहे, गुड 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 गुड। आता आपण खाण्याकडे येऊया। माहेरी
माहेरची जी तुझी खाद्य संस्कृती आहे आणि खिलाऱ्यांच्या घरची खाद्य संस्कृती आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हो, काय फरक आहे? माझ्या घरी स्पायसी असतं, ह्यांच्या घरी नसतं. ओके. ह्यांचा आवडता पदार्थ कुठला आहे? आवडता पदार्थ पनीर. पनीर नक्की का? नक्की. बरं. आणि हिचा आवडता पदार्थ काय आहे? नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये खूप गोष्टी येतात. खूप गोष्टी येतात. मटन. मटन जमलं मटन आणि चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप. ओके. मग तुम्हाला मिळतं का पण खायला? थोडस. हा. ओके. आता तुमचं सगळं फोनवर सगळं बोलणं झालं. ओके. मग तुम्ही भेटला. ओके. मग एकमेकांना ओके डन असं झाल्यानंतर पहिल्यांदा फिरायला कुठे गेलात? आधी पहिल्यांदा पुणे फिरलो होतो आम्ही आणि लग्नानंतर मनाली. लग्नाला म्हणाले नक्की आधी पुण्यातच फिरायला गेले तर 100%? माझ्याकडे नाही, माझ्याकडे पक्की खबर आहे. नक्की जा, म्हणजे खरं सांगायचं, नाही तर मला सगळ्यांच्या समोर सांगायला लागेल की हे दोघे थापा मारतायत. एकदम हो. नाही आधी तुम्ही गेला तर कुठे गेलो होतो आणि पिक्चर बघितला होता एक. ते झालं. ते पिक्चर बघितलं माहिती आहे मला. मी हायकोर्टला आलेले तेव्हा आम्ही बॉम्बेच फिरलो, बाकी काय नाही. ठाणे हायकोर्ट. CST. ओके ठीक आहे. आता ह्यांचा आवडता छंद काय आहे? पुस्तक वाचणे बर. किंवा शांत बसणे. नाही शांत कुठल्याही घरात तसंच असतं. ते काही छंद होऊ शकत नाही. नाईलाज म्हणून काही वेळ शांत. टाइमपास हा. खूप आवडतो. चॅटिंग. कुठलं चॅटिंग? हो, SMS फ्रेंड सोबत. ओके. त्यांना बाईक चालवायला आवडते. त्यांना आवडते ना? आवडते. बाईक चालवायला आवडते. ओके. ह्यांचा छंद काय? त्यांना पण बाईक चालवायला आवडते. चालवायला आवडतं. चालवतोच रे? हो, बाईक चालवते. ओके. चला, म्हणजे एकमेकाला हळूहळू तुम्ही ओळखता. बरेचसे तुम्ही एकमेकांना ओळखताय आणि हेच जास्त चांगलं आहे. कारण काय तुम्ही दोघेही व्यावसायिक आहात. हो बरोबर आहे. म्हणजे हिचा व्यवसाय वेगळा आहे, तुझा व्यवसाय वेगळा आहे, दोघांचे व्यवसाय वेगळे आहेत. त्यामुळे एकमेकांना म्हणजे एकदा जेव्हा तुमचं रुटीन सुरू होईल, जेव्हा रुटीन सुरू झालं तर आता तुम्हाला तर शनिवार सुट्टी असेल कोर्ट म्हटल्यावर, आणि तुमचा व्यवसाय म्हटल्यावर तुम्ही म्हणाल तेव्हा सुट्टी पाहिजे तेव्हा. बरोबर की नाही? तर अशा वेळी आता आपण परत एकदा घराकडे येऊया. आणि मला विचारायचा प्रश्न असा, तुमचं वय काय? 30. तुमचं वय काय? 25. ह्याच्या आधी माझी जी सिरीज होती, ह्याच्या आधीची जी सिरीज होती ना, ती आई मला भूक लागली अशी सिरीज होती. म्हणजे ते आमचे सगळे सिनियर जी मंडळी आहेत त्या सिनियर मंडळींचं मुलांबद्दलचं मत अशी ती सिरीज होती. त्यामुळे त्यावेळी सिनियर मंडळींचं असं म्हणणं पडलं होतं की मुलं हल्ली फार उशिरा लग्न करतात, विच इज डेंजरस. ते सेट आम्हाला सेट व्हायचं. ते सेट व्हायचं म्हणजे काय? ते सेट होण्याचं एक थिन लाईन असेल ना, की बाबा काय झालं की आम्ही सेट झालो असं पण म्हणायचं. तर असं काही आपल्याला काही डोक्यात येऊ शकतं का? प्रायमरी लेवलला सेट म्हणजे की स्वतंत्र आपण बाहेरचे खर्च हे स्वतः करू शकतो, दुसऱ्यांना ते कंटिन्युअसली करू शकतो. ओके. आणि स्वतंत्र आपले विचार पण हे करता येतात, इम्प्लिमेंट करू शकतो. ऍटलीस्ट आपला खर्च निघाला पाहिजे आणि काही सेव्हिंग राहायला पाहिजे. सो ही जरा चर्चेचा भाग आहे. पण आता मी ह्या चर्चा इतकी खूप सिरियस लेवलला घेत नाहीये, पण तरीही आमच्या रेसिपी प्रेक्षकांच्या आग्रहामुळे मी ही चर्चा मुद्दाम घडून आणण्याचं कारण असं आहे की तुम्ही दोघी प्रोफेशनल आहात आणि प्रोफेशनल लोक कुठल्या पद्धतीने विचार करतात हा विचार मला त्यांच्या सिनियर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी हा मी सगळा तुमचा विचार घेतला. आता आपल्याकडे किचनकडे जायचंच आहे. ह्यांच्या हाताची काय चव आहे ती आपल्याला बघायचीच आहे. तुमचं आता 5 महिने खाताय, तुम्ही जेवताय आणि तुम्ही स्वतःच डॉक्टर आहात, त्यामुळे तसं काही तुम्हाला घ्यायचं कारण नाहीये. आणि आता आपल्याला बघायचंच आहे. आपण किचनकडे जाऊया का? हो. M² म्हणजे मोनाली आणि महेंद्र दोघे आमच्या किचनमध्ये आलेले. तुमचं दोघांचे आमच्या किचनमध्ये खोट्या तरीही खऱ्या किचनमध्ये स्वागत. आणि पहिल्यांदा आपण काय बनवणार मोनाली? मक्याचे पोहे. ही कोणी शिकवलेली डिश आहे? ही माझी क्लायंट आहे, तिच्या घरी एक दिवशी मी गेले होते. बर. तर तिने केली होती ही. मग हे लगेच शिकून घेतलीस तू? लगेच शिकून. ओके. तिला काय टिप्स दिल्यास मग त्याच्या बदल्यात? ओके. मक्याचे पोहे. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय आहे? पातळ पोहे, कोथिंबीर, मक्याचे किसलेले दाणे, खोबरे किसलेले, हिंग, जिरे, मिरची, कढीपत्ता,
लिंबू, आले, साखर, मीठ, हळद. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? तर पहिल्यांदा ह्या तिनांचे मिश्रण करायचं. बाउल. ओके. खोबरं, मक्याचे किसलेले दाणे. तू हाताने मिक्स केलेस तरी चालेल बरं का, म्हणजे तसं काही हे नाही. आम्ही एक काम करतो, व्यवस्थित मिक्स करून घेतो. हे मिक्सचर झालेलं आहे. आता काय करायचं पुढे? फोडणी द्यायची आहे. ओके. जिरं. तिखटच कर जरा. तिखट आवडतं ना? हो. नाही, हिला आवडतं. तुला तुमची जरा गडबडच आहे तिखटाची. आलं. ही जर माहेरी असती नाही, एक 5-6 अजून तुकडे पडले असते मिरच्यांचे. कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, हिंग. साखर आताच घालायची ना? हो. ओके. आता हे मिश्रण त्यात टाकायचं. हा ठेव इथे. साधं सोपं आहे, झटपट पण आहे. मीठ सगळ्यात शेवटी का? हो. आणि सर्व करताना लिंबू का आत्ताच लिंबू? नाही, झाल्यानंतर 5 मिनिट वाफ द्यायची त्याला. बरं. कोथिंबीर आणि लिंबू. अच्छा. पहिल्यांदा हळद सगळीकडे. अप्रतिम वास आलेला आहे. हे साधारणपणे किती वेळ झाले घरात आतापर्यंत लग्न झाल्यानंतर? अंदाजे 3 ते 4 वेळा. 3 ते 4 वेळा तर झालंय. प्रश्न आहे का स्टेटमेंट आहे? 3 ते 4 वेळा असं क्वेश्चन मार्क आहे का काय? 3 किंवा 4 वेळा. 3 किंवा 4 वेळा. ओके, म्हणजे झालंय. ओके. आता हे सर्व करताना त्यात लिंबू पिळायचंय. हो. 5 मिनिट वाफ द्यायची, त्यानंतर बाजूला करायचं. लिंबू पिळायचं आणि कोथिंबीर करायचं आणि खायचं. ओके. मुद्दा लक्षात आलाय का? हे 5 मिनिटं तर आम्ही उघडणार आहे. 5 मिनिटाचं वाफ दिल्यानंतर त्यानंतर लिंबू पिळणार आहे. त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरवणार आहोत. ही किती अवघड शब्द आहे. भुरभुरवणार आहोत आणि मग ते खायचंय. तुम्ही लिहून घ्या साहित्य कृती. माझं असंच चालू राहणार. मक्याच्या दाण्यांचे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातळ पोहे, कोथिंबीर, मक्याच्या दाण्यांची भरड, सुकं खोबरं, हिंग, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, साखर, आलं, लिंबाचा रस, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पातळ पोहे घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं आणि मक्याचे दाणे घालून ते मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची, आलं, कढीपत्ता, हळद आणि हिंगाची फोडणी करावी. या फोडणीमध्ये साखर, पोह्याचं एकजीव केलेलं मिश्रण आणि मीठ घालून एक वाफ काढावी. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित नीट दिसेल असं, वाचता येईल असं लिहून घेतलेलं असेल. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असतं तसं नको. नंतर बोंबाबोंब होईल तुमची. ओके. आता पहिली रेसिपी ते झालेली. आता दुसरी रेसिपी काय आपली? पनीर ग्रीन लाका. पनीर ग्रीन लाका म्हणजे काय? म्हणजे डिशचं नाव आहे. हो, पण हे कोणी शिकवली? माझ्या बहिणीचं रेस्टॉरंट आहे. तुझ्या बहिणीचं? हो. बर. पुण्यामध्ये. बर. तिथे शिकले मी. हो. तिथे असेल. त्या रेस्टॉरंटमध्ये तू काय करत होती? जाते असंच वरच्यावर. अच्छा. ओके. साहित्य सांगतेस मला काय काय? पनीरचे लहान तुकडे, मैदा, सिमला मिरची, कांद्याचे कापलेले तुकडे आणि कॉर्नफ्लॉवर, टोमॅटो सॉस, हिरवा रंग, चिली सॉस, लसूणचे लहान तुकडे, मीठ, आल्याचे तुकडे आणि टेस्टिंग पावडर. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची पहिली कृती आपल्याला? पहिल्यांदा पनीर आणि कॉर्नफ्लॉवर बाउल लागेल. मैदा घालून झालेले. आता कॉर्नफ्लॉवर. ओके. त्यानंतर मीठ चवीनुसार. आता थोडं पाणी. पेस्ट करून घ्यायची का त्याची? हो. अजून पाणी. त्यानंतर ना पनीर त्यामध्ये टाकून डिश. पनीरचे तुकडे त्यात घोळवायचे. चला पाणी सोडा. आता काय करायचं? पाणी सोडा म्हणजे हे आमचं रेडी झालेलं आहे ते तिकडे सोडा. पनीर घोळवलेलं पनीर आपण त्यात सोडलेलं आहे. आता तिथे पलीकडे काय येते? त्याकडे काय करायचं आपल्याला फोडणी द्यायची त्या सगळ्यांची. देऊ एक एक. हे चालू राहिले का बाजूला? हो. काय देऊ पहिलं? सिमला मिरची. तुम्ही किचन मध्ये काय? लसूण.
काही नाही ना, नकोच. आणि आपण काही न करणं हीच मोठी आपल्याला, आपण आपल्या पत्नीला खूप मोठी मदत करत असतो. आलं, टेस्टिंग पावडर, मीठ, ओके. कांदा त्याची पाकळी करून घ्यायची. अच्छा, सुटे करायचे तर ते करायचे. आतापर्यंत ह्यांनी एक तरी पदार्थ केलाय का? स्मशान शांतता आहे, बघताय ना. सांगावं तरी प्रॉब्लेम, न सांगावं तरी प्रॉब्लेम. याला कुठला पण प्रश्न विचारतो हा माणूस. ओके, हे असलं क्रॉस एक्झामिन त्यांनी कधी केलेलं नाहीये. याला 10 मिनिट वाफ देऊन घ्यायचे. आता झाकण ठेवूया का? आता हे कुठपर्यंत आलं, उतरायचं नाही, याला पलटी करायचं. अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, आधी हाताला चटके. झालं, मोठा करू. हा, आता त्याचं काय झालं बघा, नाही तर तिथे वांदे होतील. ते 10 मिनिट वाफ देऊन घ्यायचे. अच्छा, हे होईपर्यंत ते होईल. बरं, तुमचा आता तुम्ही जी परीक्षा देताय ती कशाची देताय एक्झॅक्टली? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ओके, झाला अभ्यास वगैरे? हो. मग पाठांतर कोण हे घेतात का काय? तर पाठांतरापेक्षा इम्प्लिमेंटेशन जास्त असतं. खरं आता पाठांतराचे दिवस गेले, म्हणजे अजून शाळामध्ये घोकंपट्टीच करावी लागते. झालं ना हे? हो. ते कुठं ना ते पण झालं असेल. आता काय करायचं, हे ह्याच्यात टाकायचं का हे त्याच्यात? ते हात टाकायचे. बंद करू गॅस. दोन्हीकडे तेलच आहे, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. नंतर ना टोमॅटो सॉस आणि चिली सॉस. आता बास हा, बंद झालं तुला. किती, 1 चमचा? 2 चमचे चिली आणि हिरवा रंग. अजून मस्त झालं ना? हो, दिसतंय तरी चांगलं. आता काय घालायचं? सगळंच झालं. मीठ वगैरे सगळं घातलं ना? हो. ओके, आता हे कसं खायचंय? काटा चमचे घेऊन ये. अच्छा, काटा चमच्याने खायचं. चमच्याने सुद्धा खाता येईल. हो. आणि नुसतंच खायचं का? ह्याच्याबरोबर अजून काही असेल? काहीच नाही, असंच खायचं. पनीर चिली जशी खातो तशी. पनीर चिली जशी खातो. पनीरची खातो तशी डिश पाहिजे. तुम्ही हौसेने काहीतरी पोळी ब्रेड काहीतरी आचवण्यासारखं लावू नका. हे नुसतं खायची गोष्ट आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर ग्रीन लाका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, मैदा, सिमला मिरची, टोमॅटो प्युरे, कॉर्नफ्लॉवर, कांदा, खायचा हिरवा रंग, चिली सॉस, लसूण, मीठ, आलं आणि सीझनिंग मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्ट मध्ये पनीरचे तुकडे घोळून ते तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेली सिमला मिरची, लसूण, आलं, सीझनिंग पावडर, मीठ आणि कांदा घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणामध्ये तळलेले पनीरचे तुकडे, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि खायचा हिरवा रंग घालून एकजीव करून डिश सर्व्ह करावी. मोनालीने केलेले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी अतिशय धीटपणाने ते खाणार आहे. तू पण काय, डोंट वरी. खा खा खा. नाही, तू खाल्ल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. मोनाली तू पण खा, असं करू नको. उत्तम. बरेचसे मला लोक भेटतात, ते म्हणतात, त्यांनी मला अनेक वेळा विचारले, तुम्ही पदार्थ खाता ते खरंच चांगले असतात का? ते खरंच चांगले पदार्थ आहेत, पण बंगच नाही, खरंच चांगले पदार्थ आहेत. हेच नाही, 99.99% पदार्थ उत्तम असतात. दुसरी मला काय वाटतं म्हणजे, हे अरेंज मॅरेज मध्ये ना एक वेगळी गंमत असते बरं का. वेगळी गंमत असते म्हणजे तर पोहे बिहे हे भंकर सोडून जरी दिली तरी अरेंज मॅरेजमध्ये गंमत काय असते माहिती आहे का? एक तर एकमेकांना बघणं, एकमेकांना बघितल्यानंतर
ती काय चहा बी सगळं होणं. त्यानंतर एकमेकांच्या आवडी जाणून घेण्यात जवळ एक साधारण 6-8 महिने जातात. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होत असतात, भस्कन काही होत नाही. लव्ह मॅरेजमध्ये पहिले 7, 8, 10, 15 वर्ष एकमेकांना ओळखून झोप बरोबर माहिती असतं, एकमेकांची तब्येत कुठे बिघडते, इथे कुठे कधी बिघडतात हे सगळं माहिती असतं. अरेंज मॅरेजमध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आधी केक आपण बनवतो, मग तो बेक करतो, मग तो सजवतो. तसं हे अरेंज मॅरेजचं आहे. त्यामुळे म्हणजे जर कोणाच्या घरी असं अरेंज मॅरेजची बैठक असेल ना, तर मला जायला जाम आवडतं. आणि ज्या पद्धतीने ते लोक बोलतात ना, म्हणजे काही वेळा म्हणजे असंही असू शकतं ते हो मध्ये मागे अशी आहे काय, असंही असू शकतं. हे सगळं शोधणं जे आहे ना, ते गमतीचं असतं. तर तुमच्या आजूबाजूला कोण नवविवाहित असते ना, तर ताबडतोब त्याने इथे पाठवा. त्यातली जी वधू आहे म्हणजे जी मुलगी आहे, ती जे बनवेल ते मी खाणार, काळजी करू नका. फक्त आमचा पत्ता आधी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे दोघांचे मनापासून आभार. फक्त आभार नाही तर आमच्या पूर्ण टीम तर्फे लग्नाचा आहेर. बेटर लेट दॅन नेव्हर. थँक्यू. आणि तुमच्या व्यवसायात तुम्हाला भरभराट मिळू दे. आणि तू परीक्षा कुठली देतेस ती पास हो आणि लवकर जज हो मस्तपैकी. थँक्यू. चला थँक्यू. म्हणजे आम्हाला ते खायचंय, खूप प्रेशर असतं माझ्यावर. हा गंमत नाही, खूप वेगवेगळे पदार्थ गंमत आहे काय. चला मानसिक तयारी माझी झालेली आहे, माझी वेळ पण संपलेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? गाजर सँडविच. माधवी, पुढची रेसिपी काय आपली? ग्रीन ऑनियन पुडी. आम्ही सारे